जागतिक एड्स निर्मूलन दिवस किंवा एड्स विषयी अवेअरनेस तरुणांमध्ये यावा या अनुषंगाने हा दिवस साजरा केला जातो। आपल्याकडे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आपण हे एड्स निर्मूलनाच्या बाबत जी स्पर्धा आयोजित केलेली होती त्याचं प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे। खरं तर एड्स या आजाराविषयी अजूनही जनजागृती होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। एड्स हा आजार कशामुळे होतो एखाद्या व्यक्तीला, त्याच्यासाठी कुठली उपाययोजना केली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार ज्या पद्धतीने जे सगळे प्रोग्राम्स आखत आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा कार्यक्रमांना रिस्पॉन्स दिला पाहिजे असं मला वाटतं। आपल्या महाविद्यालयामध्ये रेड रिबन क्लब स्थापन केलेला आहे। या क्लबच्या अनुषंगाने आपण दरवर्षी अनेक जे वैद्यकीय अधीक्षक किंवा वैद्यकीय अधिकारी असतात त्यांना आपण बोलवत असतो आणि विद्यार्थ्यांना या आजाराविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याचं काम आपण करत असतो। या अनुषंगाने या सगळ्या विद्यार्थ्यांनी जे पोस्टर्स तयार केलेले आहेत ते अतिशय संयुक्तिक आहे आणि हा आजार कशामुळे होतो त्यासाठी कुठली प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांनाही हे सगळे जे गव्हर्नमेंटचे सगळे जे दवाखाने आहेत त्यामध्ये औषधोपचार जर घेतले तिथे ते उपलब्ध आहेत तर त्यांचं आयुष्य वाढू शकतं। या आजारामध्ये माणसाची प्रतिकार क्षमता कमी होत असते, त्यामुळे त्याला बाकीच्या येणारे जे इतर जे आजार आहेत त्याचा संसर्ग ताबडतोब होतो आणि त्याचा मृत्यू ओढवतो। त्यामुळे हा आजार होणारच नाही याबाबत जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाचा रेड रिबन क्लब हा नेहमी सजग आहे। नमस्कार, माझं नाव भारती गोरखनाथ मंडळकर, मी FYBA ची विद्यार्थिनी। 1 डिसेंबर हा दिवस सर्वत्र जगभरात एड्स दिवस म्हणून ओळखला जातो। एड्स दिवस 1 डिसेंबर हा दिवस एड्स डे म्हणून का ओळखला जातो? कारण की लोकांमध्ये या आजाराबद्दल जनजागृती झालीच पाहिजे। कारण बरेच लोकांमध्ये हा गैरसमज आहे की या आजाराबद्दल बरेचसे गैरसमज आहेत। आता आपण बघतोय वर्ल्ड एड्स डे 1 डिसेंबर, याचे बरेचसे कारणे याचे बरेचसे कारणे, तो हा आजार कशामुळे फैलतो याचे कारण आपल्याला माहीत पाहिजे। जसं की ब्लड थ्रू हा आजार पसरतो। आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा पण आईला जर हा आजार असेल तर मुलाला देखील हा आजार रक्ता थ्रू होऊ शकतो किंवा ज्यावेळेस आई मुलाला मिल्क फीडिंग करते त्यावेळेस सुद्धा मुलाला हा आजार होण्याचे बरेचसे चान्सेस असतात। त्यामुळे बरेच काळजी आपण घ्यायला हवी। अपन इथे बघतोय HIV एड्स से जुड़ी सभी जानकारी के लिए आपण 1097 या नंबरवरती आपण कॉल करायला पाहिजे। अजूनही बरेच लोकांमध्ये UK सारख्या देशामध्ये सुद्धा या 75 ते 80 लोकांमध्ये या आजाराबद्दल गैरसमज निर्माण झालेले आहे। UK हा इतका विकसित देश आहे तरी सुद्धा या आजाराबद्दल त्या लोकांमध्ये सुद्धा गैरसमज निर्माण झालेले आहे। 1 डिसेंबरला एड्स डे साजरा करण्याचं खरं कारण आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे। त्याचबरोबर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवताना प्रॉपर कंडोम यूज केलं पाहिजे। त्याचबरोबर नो ड्रग्स। आपण एखाद्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीला HIV हा आजार झालेला असतो त्या व्यक्तीला आपण इंजेक्शन दिलेलं असतं ते इंजेक्शन आपल्या नॉर्मल पर्सनला दिलं नाही गेलं पाहिजे, म्हणजे इंजेक्शन हे नवीन यूज केलं पाहिजे। त्यामुळे देखील हा आजार फैलण्याचे चान्सेस कमी असतात।
आणि बरेचसे आपल्याकडे लोक म्हणतात की ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे त्या व्यक्तीशी आपण कॉन्टॅक्ट केला, म्हणजे त्या व्यक्तीसोबत आपण हँड जरी शेक केला तरी त्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो, परंतु तसं काहीही नाहीये. याचे हा आजार फक्त ब्लड थ्रू होतो. आणि ब्लड थ्रू होतं म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीला जर हा आजार झाला असेल तर त्याला त्याच्या संपर्कात राहण्याने आपल्याला हा आजार होत नाही. फक्त ब्लड थ्रू हा आजार होत असतो. आता बघा, आपण मार्केटमध्ये जातो, आपण फळं घेतो, अननस सारखे पदार्थ आपण खातो, तर त्यामध्ये आपल्याला अननसचे पीसेस कट करून देतात, बरोबर आहे. तर सपोज त्या व्यक्तीला, त्या विकणाऱ्या व्यक्तीला जर हा आजार झालेला असेल आणि त्या व्यक्तीला अननस कापताना सपोज त्याचा बोट जर कापला आणि ते ब्लडचे डॉट्स त्या याच्यावरती पडले, अननसच्या पीसेसवरती, आणि मग ते डॉट्स त्याच्यावरती पडल्यामुळे आपण ते जर अननस खाल्लं तर त्यामुळे देखील आपल्याला हा आजार होण्याचे चान्सेस बरेच असतात. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, बाहेर आपण मार्केटमध्ये असे पदार्थ खाणे अवॉइड केलं पाहिजे. आणि शक्यतो खाल्ले तर ते घरी, ते पूर्ण फ्रूट आपण घरी घेऊन आलं पाहिजे. बाहेर ते पीसेस खाल्ले चान्स म्हणजे अवॉइड करायचे. आणि मग हे काय आपल्याला या आजाराबद्दल आपण बरीचशी माहिती केली पाहिजे आणि टॉक म्हणजे बोललं पाहिजे. आपल्याकडे काय हा आजार म्हणजे गुन्ह्यासारखं मानलं जातं, परंतु असं नाहीये. हा आजार म्हणजे त्यांची पिढ्या शक्यतो ते जनरेशनवरून सुद्धा हा आजार येतो. हा आजार ज्या व्यक्तीला झालाय त्या व्यक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या प्रॉपर अशा टेस्ट आपण केल्या पाहिजे, त्याच्यानंतर प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि त्या आजाराच्या ट्रीटमेंट घेतल्या पाहिजे आणि आपण त्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. आणि ज्या व्यक्तीसोबत आपण सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवतो त्या व्यक्ती म्हणजे आपण पूर्ण जानकारी घेतली पाहिजे की ह्या व्यक्तीला तो आजार आहे की नाही. आणि त्यानंतर हा एड्स हा आजार सिरियस आहे, परंतु तो आपल्या आयुष्याचा शेवट नाहीये. आपण जर त्याच्यावरती योग्य ते ट्रीटमेंट केली तर या आजाराचा नाहीच होऊ शकतो. आणि से बिग नो टू एड्स, आपल्याला एड्सला बिग नो बोलायचंय. त्याच्यानंतर किल एड्स अँड सेव्ह वर्ल्ड, एड्सला मारायचंय आणि आपल्याला पूर्ण या पृथ्वीला जगवायचंय. वन सेफ ऑल सेफ, एक जर सेफ असेल तर पूर्ण आपलं वर्ल्ड सेफ असणार आहे. नंतर क्युअर एड्स क्युअर पीपल, हेट द डिसीज बट नॉट द डिसीडेड, म्हणजे आपल्याला डिसीजला हेट करायचं नाही की ज्या व्यक्तीला डिसीज झालेला आहे त्या व्यक्तीला. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच लोकांना अजून पण बघतो, ज्या व्यक्तीला हा आजार झालेला असेल ना त्या व्यक्तीला आपल्या समाजापासून बाजूला केलं पाहिजे. आणि ह्या आजाराबद्दल बरेचसे म्हणजे आपण घरात सुद्धा ह्या आजाराबद्दल गैरसमज, आता समजा एखाद्या व्यक्तीला तो आजार झाला असेल तर त्या व्यक्तीला समाजामध्ये वावरू देत नाही, त्या व्यक्तीकडे खूप वाईट नजरेनं बघितलं जातं. मग त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे जर तो व्यक्ती जर शांत बसला, त्या व्यक्तीला जर एड्स झाला, तो व्यक्ती जर शांत बसला तर त्याची डेथ ही होणं 100%. गिव्ह युअर चाइल्ड लव्ह, लाफ्टर अँड पीस, नॉट एड्स. आपल्या मुलाला आनंद, प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या नाही की आपल्या नेट्स. त्याच्यामुळे आपल्याला पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. आणि वर्ल्ड 1 डिसेंबरला हा दिवस साजरा करण्याचं एकच कारण आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. थँक्यू. केलं होतं की चांगलं पोस्टर तयार करून आणायचं. आता आपल्या महाविद्यालयाचे IPSCचे चेअरमन आणि इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भंडारी सर, मी त्यांना विनंती करतो की आपल्याला या 8-10 पोस्टरमधून 2-3 पोस्टरचं निवड करायची. ते 1, 2, 3 असा क्रमांक द्यायचा आहे. हे जिल्हा लेवलला जाईल, परंतु महाविद्यालयाच्या वतीने ठाकरे सरांनी आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणत्याही कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या पद्धतीने एक छोटंसं पुस्तक गिफ्ट द्यायचं आहे. तो कोणताही कार्यक्रम असो, वजन डे असो किंवा असो, कारण ते विद्यार्थ्यांमध्ये ती स्पर्धा हे होते. आणि सर आधुनिक काळामध्ये हे विद्यार्थी पुस्तकापासून दूर चाललेले आहेत. पुस्तकाच्या जवळ गेले तर हे प्रगती करतील आणि हे प्रगती केली तर येणारा आमचा भारत देश हा चांगला राहील. कारण हे मोबाईलचं युग आहे आणि मोबाईलच्या युगामध्ये आपण पुस्तकाचं वाचन कमी करतो. म्हणून या विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीसरूपी दुसरं काही गिफ्ट देणार नाही, पैसे देणार नाही, परंतु जे चांगले पुस्तकं उपलब्ध होतील आम्ही नाशिकहून आणून यांना गिफ्ट म्हणून देणार आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, त्या सर्व प्राध्यापकांचाही, विद्यार्थ्यांचाही, राष्ट्रीय सेवा योजना, इंग्रजी विभाग, सांस्कृतिक विभाग सर्वांच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव अश्विनी बाळासाहेब आहे. मी FIBH विद्यार्थी आहे. हा 1 डिसेंबर हा एड्स दिन आहे.
एड्स दिन हा वॅक्सिनेशन डे म्हणून पण ओळखला जातो. हा आजार मदर्स टू चाइल्ड पण होऊ शकतो. त्यामुळे प्लीज वॅक्सिनेशन घ्या आणि तुमचं शो युअर सपोर्ट. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स डे म्हणून साजरा केला जातो, कारण त्या दिवशी एड्स या आजाराविषयी जनजागृती म्हणून एड्स डे हा साजरा केला जातो. त्यानंतर एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी डिफिशियन्सी सिंड्रोम. त्यानंतर त्याची समाजात जे गैरसमज पसरवले जातात त्यामुळे हा एड्स डे म्हणून जनजागृती व्हावी म्हणून आज दिवस साजरा